अकोट शहरातील गोकुळ कॉलनीतील मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे। शहरातील सूत गिरणीत आठवड्यापासून बिबट्यानं मुक्काम ठोकलाय, तर गोकुळ कॉलनी परिसरातील 2 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला। वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत असून शहरात भीतीचं वातावरण आहे। अकोट शहरात गोकुळ कॉलनीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। काही दिवसांपासून सूतगिरणी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं दिसतंय। सायंकाळी हा बिबट सीसीटीव्हीत दिसलाय, तर पहाटे गोकुळ कॉलनीमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट ऐटीत चालत असल्याचं दिसतंय। दरम्यान वन विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी सूतगिरणीत पाहणी करून गेले, मात्र कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे या ठिकाणी सूतगिरणी ताबाधारकानं स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। यामुळे सायंकाळी हा बिबट मशीन हॉलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसतोय। दोन्ही ठिकाणी आढळलेले बिबट हे वेगवेगळे असल्याचं कॅमेऱ्यामधील शरीर यष्टी पाहून अंदाज लावला जातोय। याशिवाय हिवरखेड आणि अकोला मार्गाचं सुद्धा बरंच अंतर आहे। यामुळे अकोट शहरात 2 बिबट असल्याची शंका आहे। याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।